मॅच शेअर करतायत भूषण बनोटे। अतिशय चांगला खेळ पाहायला मिळाला। प्रशांत यांच्या बॅटमधून देखील एक षटकार आला होता, पंकज यांच्या बॅटमधून देखील एक षटकार आपण पाहिला, परंतु छोटी इम्पॅक्टफुल खेळी भूषण बनोटे यांची पाहायला मिळाली। वेल प्लेड भूषण, खूप खूप अभिनंदन तुमचं आणि तुमच्या टीमचं। आता आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जाते, जिथे योगेश मडवी सर पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून आपल्यासोबत जोडले जातील। धन्यवाद। थँक्यू सो मच तुषार शिंदे, थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर। चला बदलापूर संघ आपण सलामी जोडी पाठवून द्या। सलामी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे आहेत। दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। ॲज द ओपनर सलामी बॅट्समन फौजान आणि फरान हे दोन बॅट्समन सलामीचे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। दोन्ही सलामी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया। आमदार चषकाच्या वतीनं दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा। कारण आता सेकंड राऊंडला सुरुवात झाली। एक एक सामना जिंकल्यानंतर आता हे दोन संघ एकमेकाविरुद्ध आलेत। इनगाव विरुद्ध तौकीर 11 बदलापूर यांच्यामध्ये ही लढत, सुंदर लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल। दोन्ही ताकदवर संघ एकमेकाविरुद्ध आलेत, कारण एक एक सामना जिंकल्यानंतर ही 4 षटकांची लढत। 3 षटक बघा, 15 मिनिटाचं टायमिंग। क्षेत्ररक्षण करणाऱ्या इनगाव संघ लक्ष असू द्या। टाइम स्टार्ट, सामना स्टार्ट मैदानावरती। पहिला चेंडू पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न आणि पहिला चेंडूवरती पहिला धक्का। सलामी बॅट्समन फरान बॅक टू द डगआउट। खेळाडू येतील जो मान, आमदार चषक हाय जोरान, खेळाडू येतील जो मान। बघा हो या गोरेगावान आयोजन केलं हो लाखान। तौकीर 11 बदलापूर संघाला पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलाय। सलामी बॅट्समन फरान बाद झालाय। त्यानंतर आता अहमद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ऍज अ 1 डाऊन साठी। खरं पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता यशला मिळाली आणि यशनं सुंदर सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केली। सेकंड राऊंडची लढत प्रेक्षकांचं प्रचंड, खरं मैदानाच्या चौपेर तुम्ही पाहिलं, प्रचंड प्रेक्षक वर्ग आलेत। त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। युट्यूबच्या माध्यमातून अर्थात ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून देखील बरेच सारे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झालेत। त्या सर्व प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक स्वागत। आपण पाहतायत गोरेगाव ग्रामस्थ मंडळ आयोजित आमदार दमदार चषक 2025 शानदार पर्व। चांगला चेंडू समोर खेळतायत, फिल्डर आहे मिड ऑफला, डायरेक्टचा प्रयत्न आणि रनआउटचा धोका। खरं तरी ते तिसऱ्या पंचांना रेफर केलाय। आता चेक केला जाईल की हा खेळाडू पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये सुरक्षित पोहोचलाय की नाही। सुंदर स्पर्धा प्रेक्षकांना पाहायला मिळेल। 5 रात्र दिवस रात्र चालणारी स्पर्धा आहे। उद्या ठीक 6 वाजता रिपोर्टिंग असेल। परफेक्ट सामने सुरू होतील, लक्ष असू द्या सर्व संघ। कारण एक्स्ट्रा पूल मधून आपण एक सामना या ठिकाणी दररोज या ठिकाणी पहिला सामना खेळतोय। आज कोडसावरे संघ सामना जिंकला एक्स्ट्रा पूल मधून, कदाचित उद्या देखील त्यांना तो सामना खेळावा लागेल। बॅट्समॅन आउट, OUT रनआउट आणि 2 धक्के मैदानाच्या आतमध्ये। अहमद मैदानाच्या बाहेर झालाय, आल्या पावली माघारी परतावं लागते। दोन्ही बॅट्समन शून्यावरती बाद, 0 धाबा 2 गडी बाद। यश 2 सफलता मिळाल्या, 1 रनआउटची विकेट खरं तर संघाच्या खात्यामध्ये आली। पहिला बॉलवरती फलंदाज बाद झाला। त्यानंतर आता 4थ्या क्रमांकाचा खेळाडू फैजू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। सुरुवात थोडीशी कमजोर, थोडीशी शांत पाहायला मिळाली।
तौकीर 11 बदलापूर संघाने मागच्या मॅच मध्ये खरं तर डोणेगाव या संघाला परास्त केले होते, त्यावेळेस त्यांची गोलंदाजी फार आक्रमक होती, परंतु या मॅच मध्ये देखील 4 षटकामध्ये कमीत कमी 35-40 धावेचं टार्गेट तरी त्यांना सेट करावं लागेल, जेणेकरून की इनगाव संघासमोर एक फाईट सामना पाहायला मिळेल. यश पुन्हा एकदा तयार. हा चेंडू चांगला फटका पॅडल स्वीप केलाय, बॉल चाललाय पाठीमागे, धन 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 करत सीमारेषा बाहेर 4 रन. पहिला चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा यॉर्कर चेंडूचा वापर केलाय. डॉट बॉलची समाप्ती. आज पहिली रात्र गोरेगाव ग्रामस्थ मंडळ आयोजित आमदार चषक करतात किसनजी कतोरे साहेबांच्या नावाने क्रीडा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि आज या स्पर्धेची पहिली रात्र. उद्या ठीक सामने वेळेवरती सुरू होते, त्यामुळे प्रत्येक संघाने वेळेवरती येणं फार महत्वाचं राहील. 4 चेंडू 4 धाबा. अजून एक चांगला बॉल. यावेळेस मात्र बॅटची एज आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का मैदानावरती. फैजू बॅक टू द डगआउट. अजून एक खाडू बाजूला. 4 बत्ती 3 धक्के लागलेत. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये तौकीर 11 बदलापूर संघ आक्रमकता सिद्ध करत नाही, परंतु एक चौकार मगाशी अगोदरच्या बॉलवरती तुम्ही पाहिला फायनल एक रिझन मध्ये, त्यानंतर तोच काढू फैजू बाद झाला. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये शेहजाद. यावेळीचा चेंडू डॉट ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि बॅटिंग करताना तौकीर 11 बदलापूर 3 गडी बाद, फक्त 4 धाबा. तीन गडी परिस्थिती आहे. सुरुवात पाहिजे तशी झाली नाही आणि आता आक्रमकता सिद्ध करावी लागेल. एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल. 4 षटकामध्ये किमान 40-45 धावेचं टार्गेट सेट करणं फार महत्वाचं राहील, कारण एकीकडे इनगाव संघ एक दमदार संघ आहे. खरं तर सातत्यानं या संघाची कामगिरी भरपूर चांगली राहिली. पहिला चेंडू ऑफ साइडला लॉंग ऑफ रिझन मध्ये सिंगल प्राप्त होणार. सिंगल बरोबर टीम टोटल पोहोचली ती 5 या धावसंख्येमध्ये. शंकर विषय या संघामध्ये तुम्ही पाहिले एक विस्फोटक खेळाडू सातत्यानं या नावाची चर्चा राहिली, कारण मागच्या हप्त्यामध्ये जोबेलीकर चषक पाहिलं. इनगाव संघाने दमदार प्रदर्शन केलं आणि खरं तर त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर 20 वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर शंकर विषय मिळाली आणि ते स्वप्न त्याचं कंप्लीट झालं. तोच संघ मैदानामध्ये आहे. हा चेंडू प्रहार केलाय. मिस टायमिंग, कॅच ड्रॉप. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते, अगदी सोपा झेल त्या ठिकाणी ड्रॉप केले. खरे तर मॅच कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं की पकडा झेल आणि
जिंका क्रिकेटचा खेळ, परंतु इथे मिड विकेट मध्ये सोपा झेल ड्रॉप केलाय. 1 रन त्या ठिकाणी प्राप्त केली. धावसंख्या 3 गडी बाद 6 धावा. पहिलं सत्र तुम्ही पाहतायत. पहिल्या सत्रामध्ये टार्गेट रचणं फार महत्वाचं आहे. यानंतर होणारी लढत आहे नौजवान पाषाणे विरुद्ध माऊली 11 यांच्यामध्ये लढत होईल. शॉट लाईक दॅट, सुंदर फटका, बॉल चाललाय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. संघ अडचणीमध्ये सुरुवात पाहिजे ती झाली नाही, त्यामुळे आक्रमकता सिद्ध करणं फार महत्वाचं आहे. ऍज अ ओपनर म्हणून सलामी बॅट्समन कडून भरपूर काही अपेक्षा असतात, परंतु सुरुवातीला येताना एकाही खेळाडूने चांगला खेळ केला नाहीये. त्यामुळे मिडल ऑर्डर मधल्या या खेळाडूंना आता आक्रमकता सिद्ध करावी लागेल. फैजूच्या बॅट मधून एक चौकार येतो. टीमची टोटल 10 वरती. स्कूप करायचं होतं, परंतु चेंडूची पाहणी व्यवस्थित झाली नाही, कारण चेंडू येण्याच्या अगोदर कदाचित त्यानं ऍक्शन दाखवली. तुम्ही नेहमी सांगतो ना की तुम्ही जर स्विच करत असाल, तुम्ही रिव्हर्स शॉट करत असाल, स्कूप करत असाल, पल्लू शॉट करत असाल, तर नक्की तुमच्याकडे 2 गोष्टी असणं फार गरजेचे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुमची नजर तेज असली पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे आत्मविश्वास, कॉन्फिडन्स पाहिजे. तेव्हा तुम्ही अशा प्रकारचे फटके मैदानात खेळू शकता. हा चेंडू मिस टायमिंग आहे. स्वतः गोलंदाज या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचले या ठिकाणी, आणि धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये. अजून एक फैजू बॅक टू द डगआउट, 4था धक्का. टीम टोटल 4 गडी बाद 10 धावा. गोरेगाव ग्रामस्थ खरं तर सातत्य या सर्व ग्रामस्थांनी टिकवलंय. बरीचशी वर्ष नाईट स्पर्धा तुम्ही पाहिली. यंदाच्या सीझन मध्ये खरं तर बऱ्याच साऱ्या स्पर्धा बदलापूर मध्ये पाहायला मिळाल्या, परंतु काही वर्षापूर्वी तुम्ही पाहिलं की गोरेगाव ग्राउंड वरती फक्त नाईट स्पर्धा व्हायची आणि जोवेली ग्राउंड वरती एक नाईट स्पर्धा व्हायची. परंतु आता बदलापूर मध्ये देखील या वर्षी भरपूर अशा नाईट स्पर्धा पाहायला मिळाल्या. कल्याण डोंबिवली मध्ये देखील भरपूर स्पर्धा तुम्ही पाहिल्या. रायगड पनवेल मध्ये सगळ्यात जास्त स्पर्धा मित्र होत असतात, आणि नक्कीच या वर्षी बदलापूर मध्ये देखील भरपूर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. कदाचित या स्पर्धेनंतर तुम्हाला भुईसावरे मध्ये एक स्पर्धा पाहायला मिळेल. आमदार चषकाचं पर्व येत्या 4 मे पासून 8 मे पर्यंत तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. ऋतिक भोईर यांच्या माध्यमातून ती क्रीडा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 12 धावा या ठिकाणी आपण पाहिलं. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 6.00 ही सरासरी या ठिकाणी बदलापूर संघाने गाठली आहे, परंतु त्यांचे 4 खेळाडू बाद झालेत. अद्याप वेग गेली नाही, कारण अद्याप येणारे 2 षटक चांगलं क्रिकेट खेळलं, एखाद्या बॅट्समॅनने चांगली इनिंग खेळली की एक मोठं टार्गेट नक्कीच सेट होणार. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्रिकेटमध्ये 12 चेंडू, 6 चेंडू 36 बनताना पाहिलेत. 12 चेंडू मध्ये 48 बनताना पाहिलेत. कमीत कमी 12 चेंडू मध्ये 30 धावा जरी आल्या तरी एक फायटिंग टोटल मैदानावरती नक्की पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 किरणचा वापर करण्यात आलाय. किरण विषय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. समोर तुम्ही शेहजादला पाहतायत. ऑन साइडला फ्लिक केलं अलोन द कार्पेट लॉंग ऑन रिजन मध्ये. एका ऍक्शन मध्ये बॉल उचलू शकले नाहीये. खराब फिल्डिंग, मिस फील्ड इज देअर, गॉन फॉर रन. हातातनं बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार.
खरं तर हा नशिबाचा चौकार आहे. किस्मत भी बहादुरों का साथ देते. मी मगाशी सांगितलं की 2 षटक तुम्हाला गाजवायचे आहेत. 2 षटक तुमच्या विरोधात गेले बॅटिंग करणाऱ्या संघाच्या, परंतु 2 षटक आता गाजवायचे आहेत. कारण येणारे 10 चेंडूंचा खेळ बाकी, धावसंख्या 16 तुम्ही पाहतायत. पुन्हा चांगला फटका मिड विकेट मध्ये. बॉल फिल्डर आहे त्या ठिकाणी, एका ऍक्शन मध्ये बॉल उचललाय. चांगला थ्रो. रन्स तर मिळाली. एक सिंगल बरोबर टीमची टोटल 17 होती. खरं तर आज या स्पर्धेतली पहिलीच रात्र आणि प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेला दिलाय. सातत्यानं गोरेगावकरांचं प्रेम देखील या स्पर्धेवरती राहिलं. सातत्यानं आपण पाहिले बरेच वर्ष या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळालं. कारण काही स्पर्धा सुरू होतात आणि कालांतराने त्या बंद होतात, परंतु गोरेगाव स्पर्धा अशी आहे जी आतापर्यंत आपल्याला सुरळीत चालताना पाहायला मिळाली. हा चेंडू पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. अजून एक डॉट बॉल. खरं तर इंदगाव संघाची गोलंदाजी देखील भरपूर स्ट्रॉंग आहे. कारण पहिल्या मॅच मध्ये डोके संघाला 5 षटकामध्ये 44 वरती रोखला आणि त्यानंतर खरं तर इंदगाव संघाने 45 धावा चेस केल्या होत्या. परंतु पाहायचं या मॅच मध्ये कितीपर्यंत रोख लावतील. आतापर्यंत तरी 17 धावा 4 गडी बाद. पुन्हा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅटचं कनेक्शन नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. रमेश स्ट्रायकेट मध्ये बॅट्समन तुम्ही पाहतायत. सध्या 2 धावा त्यानं केल्यात. 3 चेंडूंचा खेळ केला, परंतु एकीकडे 5 चेंडू मध्ये 6. बॉल उडवल्या हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. जजमेंट चांगले. अचूक झेल. सुंदर कॅच आणि धक्का नंबर 5 बदलापूर संघाला. खेळ समाप्त झाला आणि धावा फलकावरती केवळ 5 गडी बाद 17 धावा लागलेत. शेवटचं अंतिम षटक असेल आता. चला यानंतर होणारी लढत नौजवान पाषाण विरुद्ध माऊली 11 श्री या 2 संघांमध्ये असेल. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करेल की आपण टॉससाठी यावं. स्क्रीनमध्ये दाखवले जाते बघा आमचे अखिलबाई बोबेरे. सातत्यानं क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचं खूप प्रेम असतं. क्रिकेटवरती त्यांचं खूप प्रेम आहे. शाहनवाज शेख, त्यानंतर आमचे अमरभाई बोबेरे या ठिकाणी या स्पर्धेची संपूर्ण जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. आणि मी मगाशीच उल्लेख केला अखिलबाई की स्पर्धा अनेक ठिकाणी पाहायला मिळाल्या, अनेक ठिकाणी स्पर्धा बंद पडताना पाहायला मिळाल्या, परंतु आज बरीचशी वर्ष झाली गोरेगाव स्पर्धा सातत्याने सुरू आहे. कोरोनाच्या महाकाळामध्ये देखील तुषार शिंदे आम्ही स्पर्धा बढवताना पाहिली आणि ती यशस्वीरित्या पार देखील झाली. 2020 मध्ये ती स्पर्धा भरपूर संघर्ष केला. गेली 7 वर्ष सातत्य टिकवलंय. वाटचाल परंपरेची आणि परंपरा विश्वासाची परंपरा गोरेगाव ग्रामस्थांच्या या स्पर्धेची, नाईट स्पर्धेची. पहिला चेंडू वाईट, पंचांचा इशारा आलाय. संपूर्ण आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवलं देते. आजची रात्र तुम्ही पाहतायत. खरं तर आमच्यावरती प्रेम सातत्याने दाखवलं. प्रत्येक वर्षी आम्हाला या स्पर्धेमध्ये इन्व्हाइट केलं जाते. अखिलबाई बोबेरे असेल, आमचे शहबाज चाचा. बॉल चांगलाय, फाटवलाय. यावेळेस मिड विकेट सीमारेखा बाहेर येतोय षटकार. एक चांगलं टार्गेट सेट होईल.
जे सन्मानजनक स्कोर आहे तोपर्यंत पोहोचू शकतात। चांगला चेंडू LBW लेग बिफोर OUT बॅट्समन आउट। मागच्या चेंडूवरती षटकार टोकला आणि या चेंडूवरती त्या खेळाडूला माघारी परतवलंय फलंदाज शहजाद। बॅक टू द डगआउट। बॉलिंग ट्रॅक मध्ये तुम्ही शंकर विषयला पाहतायत। अनेक वर्ष क्रिकेटला दिलीत परंतु आजही त्याच्याकडनं सुंदर क्रिकेट पाहायला मिळालंय। मागच्या हप्त्यामध्येच जोवेलीकर चषक गाजवताना पाहायला मिळाला। शंकर विषय खूप आनंदित झाला कारण त्याच्या कारकिर्दीमधली पहिली बाईक त्यानं जोवेलीकर चषकामध्ये पटकावली। तेच स्वप्न घेऊन आता पुन्हा एकदा हिंगणघाट संघ मैदानात मध्ये गोरेगाव स्पर्धा खेळतोय। खरं तर बॉल चांगला आहे। यावेळेस मात्र पॉइंट रिझन मध्ये चेंडू अडवण्यात आला। एक सिंगल प्राप्त केली। सिंगल बरोबर टीम टोटल 25 धावसंख्येमध्ये पाहतोय। 3 चेंडूंचा खेळ आता बाकी आणि 3 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका 30+ स्कोर जरी झाला तरी फायटिंग एक मॅच पाहायला मिळेल। कारण दुसरीकडे बदलापूर संघ ज्यांच्याकडे गोलंदाजी अटॅक भरपूर चांगला आहे। चांगला चेंडू समोर खेळता हलक्यात क्लिक केले। स्वतः गोलंदाज चेंडू उचलतील फेक करतील तोपर्यंत एक सिंगल प्राप्त केली। सिंगल बरोबर धावसंख्या फक्त 26 धावसंख्येमध्ये। तर धावसंख्या आपण पाहिली 26 धावा। फक्त 2 चेंडू आता शिल्लक राहिलेत पहिल्या सत्रामधून। खरं तर आज 24 एप्रिल म्हणजे तमाम क्रिकेट रसिकांसाठी आनंदाचा दिवस। कारण गॉड ऑफ क्रिकेट मित्र हो क्रिकेटचा भगवान सचिन रमेश तेंडुलकर यांचा आज वाढदिवस आहे। 51वा वाढदिवस असेल आणि खरं तर संपूर्ण ग्रामस्थ मंडळ गोरेगाव, संपूर्ण आमचे क्रिकेट खेळाडू, प्रेक्षक वर्ग, सर्व आमचा लाईव्ह टेलिकास्ट कॅमेरामॅन सगळ्यांच्या वतीनं सचिन तेंडुलकर मास्टर ब्लास्टर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। बॉल चांगलाय समोर खेळतात। मिड विकेटला बॉल चाललाय। एक सिंगल भेटली। डबलचा प्रयत्न नाहीये परंतु दुसरी धाव घेत असताना तो थ्रो चुकीचा झाला आणि त्यावेळेस 2 धावा त्या ठिकाणी प्राप्त केल्या। 2 धाब्याने संघ पोहोचलाय। पहिल्या सत्रामध्ये 28 धावा 4 षटकांमध्ये झाल्यात आणि 29 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये असेल हिंगणघाट संघाच्या समोर। नेक्स्ट लढत नौजवान पाषाण आणि माऊली 11 शील यांच्यामध्ये असेल। दोन्ही संघाला इन्व्हाइट करेल आपण टॉससाठी यावं। आणि टॉस जिंकलाय पाषाणी संघाने। त्याच्या आपण स्थानावर नवा विनंती आहे। सेकंड राऊंडची ही दुसरी मॅच आहे। दोन्ही संघ एक एक सामना इथून जिंकून इथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि टॉस या ठिकाणी संपन्न झालाय। नौजवान पाषाणी संघानं टॉस जिंकलेला आहे। निर्णय काय असणार आहे थोडा वेळ सांगतो। तर डिसिजन पेंडिंग असणार आहे। आता टॉसवरती चर्चा निर्णय पेंडिंग असल्यावरती आपण काय करणार। ठीक आहे दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी असणार आहेत। ऑल द बेस्ट बोथ द टीम्स आणि
पाषाणे संघ आपण निर्णय त्वरित सांगायचा आहे ही विनंती आहे. चला नेक्स्ट लढत नौजवान पाषाणे बंद टॉस डिसिजन थोडं पेंडिंगला ठेवले, परंतु तत्पूर्वी विनंती करेल बदलापूर संघाला की वेळ न घेता आता लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि इनगाव संघ आपण सलामी जोडी मैदानाच्या मध्ये दाखल करा, कारण पहिल्या सत्रामध्ये 28 धाबा झाले, 29 धाब्याचं टार्गेट पाहायला मिळेल. ऐकूया आवाज सेकंड सत्रामध्ये तुषार शिंदे सरांचा आवाज. बॅटिंग फर्स्ट नौजवान पाषाणे संघाने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे, त्यामुळे लक्ष असू द्या. नेक्स्ट मॅच मध्ये भरपूर चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. शिल विरुद्ध माऊली 11 शिल विरुद्ध तुम्हाला नौजवान पाषाणे ही लढत यानंतर पाहायला मिळेल. चला मैदानाच्या आतमध्ये सलामी बॅट्समन इनगाव संघ सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. हमारे दर्शकों के नाम दोस्तों गोरेगांव ग्रामस्थ आयोजित एमएलए ट्रॉफी 2025 का शानदार पर्व गजर क्रिकेट का 16 आनंदाचा. खरं तर आम्ही ही स्पर्धा पाहिली, परंतु आज या स्पर्धेतली पहिलीच रात्र. दोनों टीम को हम शुभकामना देंगे. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शुद्ध गुड गेम, अच्छा मुकाबला होगा. 29 रनों का पीछा करने के लिए सलामी जोड़ी मैदान पर पहुंची. पहली गेंद सीमा रेखा के बाद 4 रन. इनगांव टीम की ताकत, ये शंकर विषय मैदान पर अपनी चाप छोड़ते हुए पहली गेंद में चौका दागा. लो स्कोरिंग मुकाबला है, मुकाबला जीतना है तो आपको संघर्ष करना पड़ेगा. बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. फिर एक बार अच्छी कवर ड्राइव, जब तक इनको रोके तब तक यहाँ पर एक सिंगल निकाला और सिंगल के साथ रन संख्या पहुंची 5 रन के ऊपर. यहाँ टीम बदलापुर को
गेंदबाजी अच्छी करनी पड़ेगी क्योंकि मुकाबला बड़ा है, शानदार मुकाबला रहेगा। दोनों टीमें ताकतवर थी। पहले सत्र में 28 रन बने, 29 रनों का छोटा सा टारगेट। लाख दलदल हो, पाव जमाए रखिए, हाथ खाली सही ऊपर उठाए रखिए। कौन कहता है कि चलने में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए। 29 रनों का छोटा सा टारगेट जरूर है, मगर आप संघर्ष करेंगे तो शायद इस मुकाबले में कमबैक जरूर होगा, क्योंकि लो स्कोरिंग मुकाबले कई मर्तबा टीमें जीतते हुए देखा। ये क्रिकेट का खेल है जहां कभी कभी जीतने वाली टीमें क्रिकेट में हार जाती है और कभी कभी हारने वाली टीमें क्रिकेट में जीत जाती है। यही क्रिकेट का खेल है। डॉट गेंद की समाप्ति। फुल टॉस गेंद प्रहार किया, इस बार गेंद सीमा रेखा के बाहर। बल्लेबाज डीके के बल्ले से शानदार छक्का। इनगांव टीम के लिए सुनहरा मौका। 3 गेंद में 3 छक्के लगाएंगे तो अनिल दादा बनोटे इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम है। अनिल दादा बनोटे जिनकी तरफ से 3 गेंद में 3 छक्के लगाने वाले बल्लेबाज को 1000 का इनाम है। दत्ता कड़व के बल्ले से ये छक्का, यानी कि डीके इनके बल्ले से एक शानदार छक्का। एक्रोस बैट खेलना चाहते थे, बल्ला गेंद का सही संपर्क नहीं है। बल्ला पहले घुमा, रन बना, एक सिंगल और इसी सिंगल के साथ रन संख्या पहुंची है 12 पर, जो कि अभी भी जीतने के लिए केवल 17 रन की आवश्यकता होगी। कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लड़ा नहीं। मुकाबला जीतने के लिए यहां पर बदलापुर टीम को संघर्ष करना पड़ेगा, क्योंकि पहले सत्र में केवल 4 ओवर में 28 रन बने डीके, और दूसरी तरफ आप देख रहे हैं शंकर विषय। ये गेंद लेक्सम के बाहर थी, अंपायर ने इसे वाइड करा दी। अच्छा अंपायर की भूमिका निरंजन सावंत सर हमारे मेन अंपायर की भूमिका में है। लेग अंपायर बाला सर। रन संख्या की बात करेंगे तो इस समय 13 पर पहुंचा टोटल। इस बार बढ़िया शॉट, पीछे के साइड में बैकवर्ड स्क्वायर लेग खाली है, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। ये शानदार खूबसूरत चौका। महंगा रहा और पहले ओवर में रन यहां पर आए टोटल 17। अब 18 गेंदों में केवल 12 की आवश्यकता। बहुत बहुत शुक्रिया हमारे अखिल भाई बोबेरे, जो हर साल की तरह हमें प्रतियोगिता में कमेंट करने का मौका देते हैं। हमारे शहबाज चाचा आपका शुक्रिया अदा करेंगे। हमारे कमनीन भाई बोबेरे आपका शुक्रिया अदा करेंगे। पूरे गोरेगांव ग्रामस्थ जो हमेशा हर साल प्रतियोगिता में कमेंट्री का मौका देते हैं, उन सभी का हम शुक्रिया अदा करेंगे। इसके बाद 2 मुकाबले होंगे, 4 ओवर का 1 मुकाबला और अंतिम मुकाबला शायद 3 ओवर का होगा। आज एक टीम क्वालिफाई होगी, हर रात में एक क्वालिफाई टीम होगी और बिल्कुल 27 तारीख को इस प्रतियोगिता की अंतिम रात होगी, जहां पर मैन ऑफ द सीरीज के लिए रेफ्रिजरेटर इस साल आप देख सकते हैं बिल्कुल बेस्ट बैट्समैन, यहां पर साइकिल है, बेस बॉलर के लिए साइकिल है। अच्छी डिलीवरी, इस बार हल्के से गेंद को खेला, 1 रन पूरा किया, एक सिंगल के साथ रन संख्या के समय 18 रन पर पहुंचे। एक तरफ शंकर विषय जिनकी बल्लेबाजी की बात करेंगे, 3 गेंदे 9 रन, दूसरी तरफ डीके 4 गेंद में 8 रन। कमाल की बल्लेबाजी दोनों बल्लेबाज। इसलिए मैंने शुरुआत में कहा था कि इनगांव टीम इस प्रतियोगिता में, इस आज के लॉट में एक ताकतवर टीम है। शंकर विषय हमेशा ताकतवर बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। एज ए ओपनर उनकी सलामी बल्लेबाजी उनकी ताकत है। एक्रोस बैट खेलना चाहते थे, लेग स्टंप के बाहर है, अंपायर ने उसे तुरंत वाइड करा दिया और इसी अतिरिक्त रन के साथ रन संख्या पहुंची इस समय
19 रन के ऊपर जीतने के लिए अब 10 की आवश्यकता है। केवल इस मुकाबले की बात करेंगे तो ये मुकाबला पूरी तरह से मजबूत बन चुका है। टीम इनगांव टीम के सामने 17 गेंदें बची है, केवल 10 रन की आवश्यकता। अच्छी डिलीवरी, ब्लॉकर में फेंकने की कोशिश, गेंद को खेला डीप मिड विकेट में। जब तक गेंद को फील्ड करे, एक रन पूरा किया, डबल के लिए पलटना चाहते थे, कोई आवश्यकता नहीं थी, क्योंकि जहां बड़े आसानी के साथ रन बन रहे थे, इसी समय में रनआउट के तौर पर डीके बैक टू द डगआउट। तो 20 रन 1 विकेट के नुकसान पर अब 9 की आवश्यकता है। कोई आवश्यकता नहीं थी दूसरे लेने की, और यही बातचीत हो रही थी। डीके उन्हें यही बता रहे थे कि कोई आवश्यकता नहीं थी। इस बार भी हवा में गेंद, खुद गेंदबाज गेंद के नीचे, और चिड़िया छिप गई खेत में। शंकर के पारी का भी अंत हुआ। डीके के बाद शंकर, यही तो बात कर रहे थे डीके कि कोई आवश्यकता नहीं थी विकेट डालने की, और उसके बाद तुरंत यहां पर शंकर बीचे भी मैदान के बाहर, और एक विकेट। सॉरी 15 गेंदें बची और जीतने के लिए चाहिए 9 रन। रन ज्यादा नहीं है, फासला बहुत कम है, और शायद ये मुकाबला इनगांव टीम के पक्ष में ज्यादा मजबूत है। नए बल्लेबाज रोशन आए मैदान पर। दोनों नए बल्लेबाज है, सूरज और रोशन इस समय मैदान के अंदर है। स्ट्राइक एंड पर रोशन, नो स्ट्राइक एंड पर सूरज है। गेंदें बची है 15 और रन चाहिए केवल 9। अच्छी गेंद सामने की तरफ, बैक टू द बॉलर, कोई आवश्यकता, नो बॉल का इशारा अंपायर का। शायद हाइट फैक्टर ज्यादा थी गेंद में, और इसी की बदौलत यहां पर नो बॉल करा दी। तीसरे अंपायर की मांग की गई है, डीआरएस चेक करेंगे अब। तीसरे अंपायर की हाइट फैक्टर एग्जैक्टली ज्यादा है या कम है। शानदार प्रतियोगिता आप देख रहे हैं। बिल्कुल आज इस प्रतियोगिता की पहली रात है, और पहले रात का ये मुकाबला आप देख रहे हैं। नो बॉल, हाइट फैक्टर कमर से ज्यादा थी, इसलिए तीसरे अंपायर फिरोज खान सर ने बताया कि नो बॉल है। गुड अंपायर डिसीजन। इसलिए तो हर प्रतियोगिता में अच्छा अंपायर होने जरूरी है। निरंजन सावंत सर जिन्होंने तुरंत यहां पर गेंद को देखा, उन्होंने नो बॉल करा दी। इसके बाद थर्ड अंपायर के ऊपर आए फिरोज खान सर, बहुत अनुभवी अंपायर है और शानदार अंपायर की भूमिका। इस बार बाइट फ्री हिट कंपल्सरी रहेगा। रनों की बात करेंगे तो इस समय 22 रन बने, 7 रन की केवल आवश्यकता है, और फ्री हिट अभी भी बाकी है। जीत के लिए 7 रन की आवश्यकता है, और बिल्कुल अभी भी 15 गेंदें शायद बची हैं।
सामने की तरफ फील्डर थोड़े दूर है और जब तक गेंद को फील्ड करे तब तक गेंद निकली बाउंड्री लाइन के बाहर और एक शानदार 4। मुकाबला अब पूरी तरह से इनगाउट टीम के पक्ष में झुका है। 14 गेंदें बची है, रन चाहिए केवल 3। अगला मुकाबला बिग फाइट होगा। बल्लेबाजी का फैसला दिया टॉस जीतकर यहां पर नौजवान पाषाण टीम ने और माउली 11 शिल टीम को फील्डिंग का न्योता दिया। तो दोनों टीमें आई है, बिल्कुल अगला मुकाबला शुरू होगा। नौजवान पाषाणी टीम आप डगआउट बॉक्स की तरफ आइए और माउली 11 शिल आप भी यहां पर स्क्रीन के सामने आकर रहिए क्योंकि अगला मुकाबला आपका है। उसके बाद अंतिम मुकाबला 3 ओवर का होगा। अच्छी गेंद सामने की तरफ हल्के तो से ढकेल दिया, सिंगल प्राप्त करेंगे शॉर्ट एक्स्ट्रा कवर में और जब तक गेंद फील्ड हो तब तक एक सिंगल आई और इसे सिंगल के साथ स्कोरेज लेवल 1 रन की केवल आवश्यकता होगी। तो 12 गेंदे 1 की आवश्यकता। ये मुकाबला पूरी तरह से एक तरफा शायद हम बात करेंगे तो इनगांव टीम के पक्ष में झुका। 2 मुकाबले जीतकर अंतिम राउंड में अब प्रवेश करेगी इनगांव टीम। शानदार प्रतियोगिता, कुल मिलाकर 48 टीमें इस प्रतियोगिता में खेलेगी। पहले नंबर की ट्रॉफी, दूसरे तीसरे चौथे पांचवें छठे नंबर की ये खूबसूरत ट्रॉफी आप देख रहे हैं बिल्कुल इस प्रतियोगिता में केवल 1 रन की आवश्यकता है। मुकाबला एक तरफा बन चुका है और ये नो बॉल और इसी के साथ मुकाबला जीत लिया इनगांव टीम ने। कांग्रेचुलेशन इनगांव टीम, हार्ड लक टीम बदलापुर। और अगला मुकाबला सेकेंड राउंड का